नमस्कार, ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते। बातमी अकोला येथून आहे। अकोला येथील MBA ट्रेडर्सचा मालक असलेला सिंधी व्यापाऱ्याने पुणे येथील गुटखांकडून विमल गुटख्याची अकोल्यात डीलरशिप घेऊन आता कोट्यावधीची उलाढाल केल्याची असल्याचे दिसते। विशेष म्हणजे सिंधी व्यापाराचा राईट हँड असलेला नरेश उर्फ नाऱ्याने अवैध गुटख्याच्या विक्रीतून असे काही मायाजले विणले आहे की तो चक्क पोलीस विभागासाठी अर्थमंत्री ठरत असल्याचे चित्र अकोला येथे पाहायला मिळते आहे। नरेशने गुटख्याचे गोदाम अमरावती शहरालगत असलेल्या एका बेलोरा नजीक बनवले आहे आणि अकोला शहरात गुटख्याची साठेबाजी करणाऱ्यांसाठी नारायणी शिवनी एअरपोर्ट समोर असलेल्या बाळापूर टी पॉइंटच्या दिशेने असलेल्या एका सेवानिवृत्त पोलिसाचा रिकामा बंगला भाड्याने घेतलाय। दोन्ही गोदामामधून माल संपूर्ण अकोला जिल्ह्यात सप्लाय करतो आहे आणि विशेष म्हणजे अमरावती रेंजच्या आयजीचा सलग 20 वर्ष रायटर राहिलेल्या सूर्याच्या किरणाचा सारखा चेहऱ्यावर तेज असलेला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अकोला पोलीस दलातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा नियमित हप्ता म्हणजे रसद पुरवतो असल्याची माहिती आहे। किरणात चमकणाऱ्याचा आयजीचा माजी रीडर सध्या अमरावती वरुड मार्गावर असलेल्या एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, परंतु नाऱ्याची कथा आता गोपनीय विभागांमार्फत मुंबईपर्यंत पोहोचल्याने लवकरच गुटखा माफिया असलेल्या नाऱ्याची पोलीस खात्यात नारमुंदीसारखी अवस्था होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये जोग स्टेडियमवर झालेल्या पोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नारायणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पैसा पुरवला असून अमरावतीत क्रीडा स्पर्धेदरम्यान राहिलेल्या सर्वच अधिकारी कर्मचारी व खेळाडूंचा खर्च देखील नारायणेच केला असल्याची माहिती मिळते।